नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत क्षेत्राची काल सगळ्या जेवढी मेन लोक होती त्यांची काल वाळवा या ठिकाणी, सांगली जिल्ह्यातील वाळवा या ठिकाणी मित्रांनो काल परिषद ती पार पडली, सभा आपण म्हणू शकतो. छोटेखानी अशी प्रकारची जी मीटिंग होती ती मीटिंग पार पडलेली आहे आणि या मीटिंगमध्ये एकदम महत्त्वपूर्ण म्हणजे महत्त्वपूर्ण मित्रांनो निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि ते निर्णय आहेत ते मी तुम्हाला आत्ता मित्रांनो थोडक्यात सांगणार आहे. आणि आपले जे बैलगाडा शर्यत क्षेत्राचे जे अध्यक्ष होते, संघटनेचे अध्यक्ष होते आपले आबा शेवाळे, तसंच आपले दत्ताभाऊ गायकवाड आणि आप्पा मदन आप्पा यांनी पण जो राजीनामा दिला होता, तर त्या संदर्भातही त्यांना खूप लोकांनी विनवणी केली आहे, त्यांना विनंती केली आहे. त्यामुळं त्यांनी पण या सगळ्या पदांवरती येण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याचा त्यांनी हा निर्णय घेतला. हा खूप म्हणजे खूपच चांगला निर्णय आहे. कारण का जुनी जाणती माणसं जी आहेत, जी बैलगाडा शर्यत क्षेत्रासाठी भरपूर झटली, त्यांनी ह्या क्षेत्राला खूप म्हणजे खूप पुढे नेलं. त्यांनी अजून पण राहावं या क्षेत्रामध्ये आणि हे क्षेत्र एकदम मोठ्या उंचीवर न्यावं ही आपल्या सगळ्यांची अपेक्षा. अशा प्रकारचे जे निर्णय झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. मेन आणि महत्त्वाचा जो निर्णय झाला आहे तो म्हणजेच की मित्रांनो, जे शर्यतीचं मैदान फक्त आणि फक्त पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच होतं, ते आता ती बंदी काढून आता जे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा बाकीचे जे ठिकाणं असतील तिथून कुठलीही बैल मित्रांनो येऊ शकतात आणि कुठल्याही मैदानात मित्रांनो पळू शकतात. पण त्याच्यासाठी अट अशी आहे की 1,00,000 म्हणजे ज्या मैदानाचं बक्षीस रक्कम 1,00,000 रुपये असेल, त्या 1,00,000 रुपयाच्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या बाहेरून कुठूनही बैल येऊ शकतात आणि त्या मैदानामध्ये बिंदास त्या ठिकाणी ते मित्रांनो पळू शकतात. जी बंदी होती उत्तर महाराष्ट्र वगैरे त्या साईडची आता ती संपूर्णरित्या उठलेली आहे आणि 1,00,000 रुपये किमतीचं किंवा पहिलं जे बक्षीस असतं ते 1,00,000 रुपयाचं जिथं असेल त्या प्रत्येक मैदानामध्ये त्या ठिकाणची लोकं आहेत, त्या ठिकाणच्या बैलांना घेऊन त्या ठिकाणी ते पळू शकतात. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा निर्णय मित्रांनो घेतलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट असं आहे की 1,00,000च्या खाली जे मैदान असेल, 1,00,000च्या पेक्षा कमी किमतीचं पहिलं जे बक्षीस असेल त्या मैदानामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जी वासरं असतील किंवा मालक असतील ते सहभाग घेऊ शकतात. आणि जे पश्चिम महाराष्ट्र सोडून जे आहेत ते फक्त आणि फक्त 1,00,000च्या वर जे मैदान असतं ते मोठं मानलं जातं. त्यामुळं त्या मोठ्या सगळ्या मैदानांमध्ये सगळ्या महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून लोक येऊ शकतात, महाराष्ट्राच्या बाहेरून पण येऊ शकतात आणि त्या ठिकाणी ते शर्यत करू शकतात. फक्त आणि फक्त जर 1,00,000पेक्षा कमी जर रकमेचं जर मैदान असेल तर ते फक्त आणि फक्त हे पश्चिम महाराष्ट्राच्या पुरतं मर्यादित असू शकतं. अशा प्रकारचाही त्या ठिकाणी मित्रांनो निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोडून जेवढा अखंड महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जी बैल पळायला येणार आहेत ती येत्या 15 ऑगस्टच्या नंतर जेवढी मैदाने 15 ऑगस्टला जे असेल आणि 15 ऑगस्टच्या नंतर जेवढी मैदानं असतील ना, त्या सगळ्या मैदानामध्ये ते बिंदास येऊ शकतात आणि त्या ठिकाणी ते पळू शकतात. फक्त आणि फक्त अट एकच की ते मैदानाची जे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असेल ते 1,00,000 पाहिजे. 1,00,000च्या पासून पुढं कितीही असू द्या त्या ठिकाणी ते येऊ शकतात. आणि 1,00,000च्या जर आतलं असेल ते फक्त मग जे त्यांची जी कमिटी असेल 1,00,000च्या आतली ती निर्णय घेऊ शकते. पण ते फक्त आणि फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या मर्यादित पुरतं करू शकतात. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं म्हणजेच की अहिल्यानगर म्हणजेच की जुनं अहमदनगर इकडचे लोक येऊ शकतात, जे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते येतात असं त्यांनी समजून अहिल्यानगरवाल्यांना पण ती सूट देण्यात आलेली आहे. मेन आणि महत्त्वाचा निर्णय मित्रांनो हाच आहे की आपला पश्चिम महाराष्ट्र सोडून इतर महाराष्ट्रातील जेवढी जी बैल आहेत महाराष्ट्र बाहेरची पण आहेत ती 15 ऑगस्टच्या नंतर ज्या मैदानामध्ये 1,00,000 रुपयाचं पहिलं क्रमांकाचं बक्षीस असेल त्या ठिकाणी ते बिंदास बैल घेऊन येऊ शकतात आणि बिंदास त्या ठिकाणी ते बैलांना पळवू शकतात. ही जी मेन महत्त्वाची जी सूचना आहे ती आबा शेवाळांनी काल जाहीर केलेली आहे. त्यानुसारच ती बंदी हटवलेली आहे. 15 ऑगस्टच्या नंतर 1,00,000च्या वरील जी मैदानं असतील तिथं ते आरामात येऊ शकतात आणि 1,00,000च्या आतली असतात तिकडं फक्त ती पश्चिम महाराष्ट्र मर्यादित विभाग वाईज असू शकतात. मुळं काही चांगला निर्णय घेतला आहे, ज्याच्यामुळं की आता
झाले असं की कोणीही कुठेही येऊ शकतं, खेळू शकतं, काही प्रॉब्लेम राहणार नाही, कुणाकुणाच्यात वादही कुणाचा राहणार नाही. त्यामुळं अशा प्रकारचा जो निर्णय घेतला आहे महत्त्वपूर्ण आपला आबा शेवाळेंनी घेतला आहे आणि आपली जेवढे जे सभासद आहेत, जे कमिटी मेंबर, ते सगळ्यांच्या विचारातून सगळ्यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि दुसरा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की आपले आबा शेवाळे, मदन आप्पा असतील आणि दत्ताभाऊ गायकवाड यांनी जो राजीनामा दिला आहे, त्या राजीनामा त्यांनी मागे घ्यावा अशी विनंती सगळ्यांनी केलेली आहे. म्हणून या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपले आबा दत्ताभाऊ गायकवाड आणि मदन आप्पा यांनी हा निर्णयाचं पुनर्विचार करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळं आबा नक्कीच त्या पदावरती येतील आणि ही सगळी जुनी जाणती मंडळी आपल्या या सगळ्या पदांवर येतील आणि चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यत क्षेत्राला दिवस येतील आणि एका वेगळ्याच उंचीवरती ते घेऊन जातील. हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय कालच्या मिटिंगमध्ये मित्रांनो झालेला आहे. लवकरच आपले आबा पुन्हा पदभार स्वीकारतील. सगळीजणं चांगल्या प्रकारे हे बैलगाडी शर्यत क्षेत्र मोठ्या उंचीवरती जाईल आणि सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय मित्रांनो कालच्या मिटिंग मित्रांनो मध्ये झालेला आहे.